काय नेमकी अडचण सांगा, काय झालं नेमकं? नेमकं काय परस्पर आमचे आले आमच्या रानामध्ये संध्याकाळी पार 8-7 वाजायच्या टायमाला. आम्ही म्हणलं काय धोरण आहे, तर ते आम्हाला 5-25 लोक होते, ते मेळच लागून देणार. धक्काबुक्कीचं पार्य आम्हाला नाही विचारता. मग आम्ही काय म्हणलं, इथं आमच्या इथं येऊ बी नका आणि काहीच नका बाबा. तो आपलं ज्यांनी जागा दिली त्याच्याकडे 100 बोळ पाडा, पण आमच्या इकडे काही येऊ नका. ते आमच्याकडं म्हणले आम्ही इथून तार वाढणार आहेत आणि तार वाढल्याच्या नंतर म्हणजे इथून म्हणजे तिथून आम्हाला ढकलाढकली केली आणि म्हणले तुमचा काही अधिकार नाही तर आम्हाला न विचारता. मग परत मग ते म्हणले की तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू आणि मग इथून मग ते इथं त्यांच्या यंत्रणा सोडून गेले आणि पाटोदा पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन शर्मा साहेब आणि ते कंपनी ऑटो पॉवरवाले जे काही कर्मचारी आलेले होते त्यांनी आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आम्हाला. आणि पाटोदा पोलीस स्टेशन इथं बीट अंमलदारांनी आम्हाला फोन केला आणि म्हणजे तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमचे बीट अंमलदार म्हणले नाही का बघ, ह्यांनी आम्हाला विचार नाही, आमचं महाविद्यालय काही नाही? ते त्यांनी काही विचारलं नाही. ते म्हणले असं करायला नाही पाहिजे होतं, म्हणजे तुम्ही उलट आम्हाला त्यांनी असं समजून सांगितलं नाही. ते म्हणले तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाटोदा तालुका, बीड तालुका या ठिकाणी पवनचक्की कंपनीने उच्छाद मानलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दमदाटी करणं, शेतकऱ्यांच्या जमिनी घशामध्ये घालणं. आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न साकार करण्यासाठी सौर ऊर्जेचं पाहिलं तर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन अगदी पवनचक्की कंपन्यांचा गुलाम झालेला आहे. आज आपण पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रामपंचायत अंतर्गत बेडूकवाडी या ठिकाणी शेतकरी जे आहेत शिवाजी शिंदे यांच्या शेतामध्ये आहोत. काल संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास 25-30 जण आले. यांना कुठल्याही प्रकारे कल्पना नाही. यांच्या शेतामध्ये त्यांनी होल पाडलेले आहेत बघितलं, आणि इथून विद्युत वाढ जाणार आहे. जेव्हा यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला जमीन जे आहे आणि पानाड्याने पाणी पाहिलेलं आहे, भविष्यकाळामध्ये आम्हाला या ठिकाणी विहीर खोदायची, बोर घ्यायचे, तेव्हा यांना तुम्ही त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू म्हणून या ठिकाणचे पवनचक्की कंपन्यांचे लोक पाटोद्याला गेले. त्यांचा मुलगा जो आहे बालाजी शिंदे, त्याला तिथल्या बीट अंमलदाराचा फोन आला की पवनचक्कीवाले तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतायत. तेव्हा नेमकं काय तुमची अडचण आहे हे सुद्धा पोलीस प्रशासनानं विचारलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं आपण यांना, तर काल संध्याकाळी 20-25 लोकांनी येऊन दमदाटी केली. तसं पाहायला गेलं तर दमदाटी करणारा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्याच्या जमिनी कंपन्यांच्या घशात घातल्या जात आहेत. जे अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना देण्यासाठी येतात ते अधिकारी मात्र शेतकऱ्यांना मावेजा मिळाला का नाही, त्यांची संमती आहे का नाही, काही कागदपत्र आहेत का नाही, त्यांना विचारलं का नाही, कुठल्याही प्रकारे पाहत नाहीत. त्यामुळे एकंदरीत जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांनी या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. आणि यांच्यावर जर भविष्य काळामध्ये खंडणीचे खोटे गुन्हे दाखल होणार असेल तर ते व्हायला नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे. तेज वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।